2025 ची सुरुवात पुण्यातील भीषण अपघाताने झाली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अपघातामध्ये पुण्यातील संपूर्ण कुटुंब संपलं आहे। पुणे नगर महामार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा अपघात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील सितेवाडी गावच्या हद्दीत झाला असून अपघातात पती पत्नी आणि त्यांच्या 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे। पती निलेश कुटे, पत्नी जयश्री कुटे आणि मुलगी सानवी कुटे ह्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। निलेश कुटे हे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढारीतील रहिवासी होते। ते बुधवारी दुचाकीवरून पत्नी जयश्री आणि मुलगी सानवीला घेऊन कल्याणकडे जात होते, तेव्हा सितेवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर अहिल्यानगरकडे जाणाऱ्या कारने आणि कुटे यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली। या धडकेमध्ये निलेश कुटे, त्यांची पत्नी जयश्री कुटे आणि 13 वर्षांची मुलगी सानवी कुटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। हॅपी न्यू इयर म्हणून प्रवासासाठी निघालेलं कुटे कुटुंब मृत्युमुखी पडल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। तर या अपघाताचा तपास देखील सुरू आहे।